जियांना म्हणते आई. अशा पोनी घालून दिली माईनी. हो छोटू बेबी आहे तू. बघू मला. घरी आले आबा बाहेर गेले. नाही स्कूल मध्ये जाशील का? टिफिन घेऊन जाशील भाजी पोळी न्यायची का? फोटो दाखवते आई तू मला. हे बघ माईजवळ पण फोटो आहे तुझा. असा सेम फोटो माईजवळ पण आहे. आबाने नेऊन दिला माईला. हो वाव. स्कूलमध्ये जायसाठी पण तुझा फोटो राहील ना स्कूलमध्ये. तुझ्या याच्यामध्ये गळ्यात वाटत होती त्यांनी तुझ्या गळ्यामध्ये राहील मग ते स्कूलचं ऑफिसला जायचं घालते लेडी. तर तू पण घालशील मग भाजी पापड दिसला आई आता. आता पापड दिसले. पापड तांदळाचे पापड नाही का? हो देते. मी आणून देतो ये. The next day. मी आताच खिचडी घालली म्हणा. पप्पांचा फोन आला की अशी घेऊन फोन पळते आणि बसते एका ठिकाणी बडबड करते पप्पांसोबत. पप्पा काय म्हणते मला समजतच नाही म्हणते दीपाली काय बोलते. अनाच ये ना आजोबाला समजतच नाही ना तू काय बोलते. किशी देऊन दे आजोबाला. आवाज ऐकून गुळगुळांनाच रोत होत. हो म्हणते सुंदर सुंदर ब्युटिफुल. छोटू जियांना मी बाबांनी 2 ठेवल्यात त्याच्यातला फोटो. सुंदर सुंदर जियाना. हो बघ ना. वेलकम बॅक टू अवर चॅनल वर्ल्ड फो फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे. येस तर आता वाजलेले आहे दुपारचे 3 आणि जस्ट आत्ता जेवण झालेलं आहे. थोडेच वेळापूर्वी मम्मी पप्पासुद्धा येऊन गेले. त्यांना जियानाची भेट पण आणि ते एव्हरी सॅटर्डे आम्हाला भेटायला येतात. आणि आज विशेष म्हणजे आज कुठेतरी जायचं आहे. कुठेतरी दोन्ही जावयांना इन्व्हायटेड आहे. तर ते कुठे हे तुम्हाला पुढे कळेलच. तर चला तोपर्यंत घरचं सगळं आवरून घेते बिकॉज जियाना जस्ट आता झोपलेली आहे. आणि मम्मी पप्पांनी जे काही सामान आणलं ते सुद्धा मला आता लावायचं आहे. तर चला. आणि इकडे बघा कितीही क्लीन कराल तरी तेवढाच मेस होतो. कळतच नाही की घर आवरत असते. जियाना झोपली की मला म्हणजे झोपायला सुद्धा वेळ नसतो. मी आवरतच असते पण परत लगेच तो मेस क्रिएट होतोच. म्हणजे लगेचच स्टार्ट होतो सगळ्या गोष्टी. तरी मम्मी आली. मम्मीने सगळं भाजीपाला मला फ्रीजमध्ये लावून दिला जेणेकरून माझा वेळ तेवढा वाचेल. पण तरी आहेच. येस चल.
ठीक आहे. हा भाजीपाला आणून इथे झाली आहे रेडी. चलायचं हो आहे माझी. आम्ही जायला निघालो होतो आणि परत लाईट गेली. आणि वेदर खरंच खूप छान आहे बाहेर. काय पाहिजे तिला, काय पाहिजे? नशीब लाईट आली. ते आता आम्ही परत आणखी अडकलो असतो, नाही तर मग 18th फ्लोअर खाली उतरून गेलो असतो. आय डोंट नो, म्हणजे डीजे बॅकअप आहे म्हणतात मेंटेनन्स टीम, बट का बरं लिफ्ट चालू होत नाही खूप मोठा प्रश्न आहे. तो विचारावा लागेल नेक्स्ट टाइम. आणि तो लवकरात लवकर सॉर्ट आउट झाला पाहिजे, नाही तर आम्हाला डाएट करायची गरजच नाही. 18 माळे उतरावे लागतात आणि त्यात जियानाला घेऊन एवढं सामान घेऊन. आज पण क्रॅम्प आहे माझ्या पायामध्ये, त्या दिवशी उतरलो होतो ना. ते कसं वर्कआउट पण झालं ना त्यांना, त्याच्यामुळे ते जास्त झालं. येस, तर चला आता आम्ही निघालोय घराच्या बाहेर. फायनली खूप वेळ झाला, दुपारपासून निघायचं होतं, पण जरा थोडे कामं होते, तर त्याच्यामुळे वेळच कसा गेला कळलंच नाही, 2-3 तास. तर आता आम्ही सगळ्यात आधी जातोय जियानाच्या स्कूलमध्ये, आणि तिथे का बरं जातोय हे तुम्हाला पुढे कळेलच. हा पाय नाही ठेवायचा. व्हेरी गुड. काय काय कुठे स्कूल जायची एक्साइटमेंटच आहे बाबा या मुलीची. प्रणव कसं होईल रे? टॉयज बघितले ना, आणि अभ्यास सुद्धा आवडतो तिला, तर नाही होणार. आणि तिला सवय आहे, मला आई तेच बोलल्या की तिला सवय आहे, तर ती बिलकुल त्रास नाही देणार आणि रडणार सुद्धा नाही. सो लेट्स सी, बघू. मंडेला आहे आता स्कूल, तर मॅडम फर्स्ट डे ऑफ हर स्कूल. येस, जायचंय स्कूलला. आवाज बघितला तिचं. ओके, जाशील बाबा जाशील, पण मम्मा नाही येणार तिथे स्कूलमध्ये. आपली बॅग वगैरे सगळं टिफिन्स वगैरे घेऊन आपल्या पाठीवर. त्याच्या अगोदर 9 महिने. खरंच ब्युटिफुल फेज होता. आणि आता इथून पुढे एक नवीन जर्नी आहे आता. येस, राईट. स्कूलिंग लाईफ म्हणजे आता मे बी इथनं लाईफ थोडी अजून इझी होते, बट आपलं काम थोडं म्हणजे अदर वर्क मध्ये जरा जास्त, अदर टर्म्स मध्ये जरा जास्त वाढेल. तर तिचा अभ्यास करून घ्या, तिचा आर्ट वर्क, तुझं ब्लॉगिंग, माझं ऑफिसचं वर्क, म्हणजे पॅक आहे आम्ही आता. त्यानंतर आता इतके फिरत होतो, म्हणजे जिथे कुठे आम्ही ट्रॅव्हल करत होतो, तर मला जेव्हा सुट्ट्या मिळायच्या तेव्हा, पण आता झियानाच्या आम्हाला सुट्ट्या बघाव्या लागेल, आणि त्यानंतर आम्हाला फिरण्याचे प्लॅन्स बनवावे लागेल. तर मोस्टली इन क्रिसमस, दिवाळी, त्याच्यानंतर बस झालं. तर तेव्हाच आम्ही प्लॅन बनवू इयरली एक टूर, तर हिला घेऊन जावं लागेल. आणि बर्थडे मेनली जो असतो तो आम्ही जसं बाहेर सेलिब्रेट करत होतो, तिला तो स्कूलमध्ये जास्त सेलिब्रेट करायला आवडेल, कारण तिथेच सगळ्या गोष्टी होतात आणि त्याची एक्साइटमेंट जास्त राहते. तर बघू आता आम्ही कशा त्या सगळ्या गोष्टी टॅकल करतो. याच्यासाठी पुढे तुम्हाला ब्लॉग्स येतीलच. काय झालं बाळा? एक्साइटेड बच्चा आहे मेरा, एक्साइटेड, सुपर एक्साइटेड है ना. सगळ्या गोष्टींसाठी एक्साइटेड असतं जियाना. नवीन काही ट्राय करायला, नवीन काही खायला, नवीन काही घालायला, कुठे जायला, सगळं ती एक्साइटेड असते. आणि तिला ना मेन म्हणजे जसं नवीन फूड पण इंट्रोड्यूस केलं ना, तर तिला लहानपणापासून आम्ही तशीच सवय लावलेली आहे. तर आणि तीच बऱ्यापैकी तिने अडॉप्ट सुद्धा केली. जे तिला नवीन कुठलं फ्रूट असो, काही भाजी, सगळं तिला ट्राय करायचं असते. त्याच्यामुळे ना त्रास नाही जात गोष्टीचा आम्हाला. हे ना ग गोल्टू, हे माझे गोल्टू. इतका लाड तर मला जियानाचा आता जेव्हापासून असं ते स्कूलिंग वालं हे स्टार्ट झाले ना, स्कूल बघायला, टिफिन घ्यायचंय, बॅग घ्यायची. काही नाही झालं तुला, काही नाही. मी तिला क्रीम लावून दिली ना तुला, तेव्हापासून असं झालंय ना, काही वेगळं फील होतं थोडंसं. असं वाटतं माझी मुलगी मोठी झाली आता. हे ना ग. आम्ही पोहोचलो जियानाच्या स्कूलमध्ये, आणि चला बघू पुढे काय होतं.
नाही ग, एक वर्षाचं म्हणजे 20 बरोबर जाईल मला असं वाटतं. ऑर्डर करना पड़ेगा. 20 इज लाइक जो बच्चे लेते हैं क्योंकि ग्रोइंग एज है, सो 18 उसके पास फिट आता होगा, तो 6 महीने बाद वो छोटा हो जाएगा. तरी हा होईल वरून टाक. चला बाय करून दे. नहीं था इसकी स्कूल बहुत ज्यादा स्ट्रिक्ट है, ये मुझे एक एक किस्से बताती है. तो लाइक मैं भी जिस स्कूल में पढ़ी हूँ, लाइक गार्जियन एंड गाइड्स मतलब PP1 PP2 होता था उस समय में, नर्सरी किंडरगार्टन PP1 क्लास 1. तो भैया लिख रहे हैं, लिखो, कोई लाड़ वाड़ कुछ नहीं रहता. ये बेस्ट है. आप बच्चों को बीमार कराए, प्यार से चीजें समझा रहे हो, तो बच्चे कोपन होते हैं, हर चीज अच्छे से बताते हैं आप, तो वो ज्यादा जरूरी है ना कि उनको सेफ चाहिए चीजें, जहाँ वो खोल के बोल सके, बता सके अपनी बातें. कई बार ऐसी होती है कि घर के किस्से भी बताते हैं बच्चे. राइट. मैं बता रही, लिख रही है, हमारे यहाँ जो छोटे छोटे बच्चे हैं ना, कुछ भी हुआ घर में जैसे, तो पता है ना आज ऐसा हुआ, आज ये हुआ, तो सारी फोन कॉल सबसे बड़े फोन खोलने वाले यही होते हैं. तो मंडे को कोणत्या टेक्नॉलॉजी पे वापराने. त्या सगळ्या फायनलाइज झाल्या. ऍडमिशन सुद्धा झालेली आहे. प्रणव दुपारीच येऊन ऍडमिशन सुद्धा करून गेला होता, पण तिथे साईन हवी होती माझी, तर ती आणि जियानाच्या युनिफॉर्मचा साईज आम्हाला फायनलाइज करायचा होता, बिकॉज ते किट ऑर्डर करणार आहे. तर इथली फीस आहे ते 39,550 रुपीज, आणि त्या फीस स्ट्रक्चरमध्येच सगळ्या गोष्टी इन्क्लुडेड आहे वर्षभराच्या. त्याच्यामध्ये जे तिला बुक्स लागणार आहेत ते इन्क्लुडेड आहे, आणि प्लस त्याच्यामध्ये युनिफॉर्म 2 सेट्स ऑफ युनिफॉर्म सुद्धा इन्क्लुडेड आहे. तर असं तिच्या स्कूलचं सगळं पॅटर्न आहे, आणि बघू पुढे अजून कसं होतं काय होतं, बिकॉज ह्या सगळ्या गोष्टी आमच्यासाठी पण ह्या सगळ्या गोष्टी. तुम्हाला अजून काही डिटेल्स हवे असेल तर नक्की आम्हाला इंस्टाग्रामवर DM करा. आम्ही तिथे तुमच्या क्वेरीज जे काही प्रश्न असेल त्याचे उत्तर नक्कीच आम्ही देऊ. तर येस, चला मग आता आम्ही चाललोय आईबाबांकडे. आम्ही ऑलरेडी लेट झालोय, आम्हाला जिथे इन्व्हायटेड होतं आज आम्हाला तिथे लेट झालेलं आहे. आता आम्ही चाललोय तिथे, आणि जियाना बघा असं शक्यच नाही आहे की आम्ही गाडीत बसू आणि आम्ही काही खाणार नाही, है ना. हो ना ग. तर प्रणव इथे भाजीचं द्यायला गेला आईबाबांना, आणि इथे जियाना बघा, आणि इकडे जियानाचं चालू आहे टिफिन. जियाना खाते खिचडी, है ना जियाना. यम्मी आहे, यम्मी आहे. बरं खा. तर आता आम्ही चाललोय सगळ्यात आधी माया मावशीकडे, बिकॉज आज तिथे आम्हाला दोन्ही जावयांना जेवण करायला बोलवलं आहे. बिकॉज मावशी नवीन घरी शिफ्ट झालेली आहे, आणि त्यांच्या इनॉग्रेशनला आम्ही गेलोच नव्हतो, पॉसिबल नव्हतं, बिकॉज आम्ही तेव्हा आईबाबांसोबत बाहेर होतो, आउट ऑफ स्टेशन होतं, तर म्हणून मग आम्ही तिथे गेलो नाही. तर मग आता तो दिवस आलेला आहे, तर त्यांच्यासाठी आम्हाला गिफ्ट सुद्धा घ्यायचं आहे. तर आम्ही सगळ्यात आधी ऋषुताई, मी, आणि अजून बघू आम्हाला कोण जॉईन होतं. आम्ही त्वरीला जाऊ आणि त्यांच्यासाठी आम्ही काहीतरी गिफ्ट घेऊ, आणि मग त्याच्यानंतर मायमावशीकडे परत जाऊ. ड्रायव्हर चेंज खूप कामं करते ग दीपाली, गाडी चालवते. पण जियाना ती तुझ्याजवळ व्यवस्थित बसते, तिला माझ्याजवळ काय होते कळत नाही. गाडी चालवते, स्वयंपाक करते, जियानाला सांभाळते. आज मला आराम देते बघा, किती छान आरामात बसले मी. जियाना मम्मा हे बघ, आपण बीबीकडे नाही आलो, आपण मावशी आजीकडे आलोय. अभि मामाकडे आलो आपण. रबी मामा, मामासोबत खेळशील.
विवी पण आहे. हो हेच आहे ना दीपाली. आजी पण आहे तिथे. आजोबा चालले बाहेर. बाय करून दे. बाय बाय. चला हो तिकडे लावली मागे. आजोबा बाय. पुढे बघ मोठ्या पायऱ्या. आजी पण आहे. चप्पल काढ बघ. अरे या नमस्कार जी. जियानाचे प्रश्न. कोण आहे? आजी आहे. विवी आहे. सगळ्यात पहिला सगळ्यात पहिला प्रश्न मम्मी विवी आहे ना. विवी जियाना नाही आणलं का? जियाना नाही आली का? आली बघशील. तू कुठे गेला? रिजेक्शन मला येऊन दे. नाही झाला स्वयंपाक. अगं हिच्या स्कूलमध्ये गेलो होतो जियानाच्या आणि जियाना झोपली होती मेन म्हणजे. मग कसं उठवणार होतं मध्येच म्हणून वेळ झाला. या दोघी बहिणींचा चालू आहे स्वयंपाक. बंद होत होतं का? बंद होत का? नाही ना. टाटा. हा जाड्या पाहिजे पतल्यामध्ये. खूप जाडे पण नको आणि खूप खूप पातळ नको. मीडियम मध्ये. नीलकमलचे ब्रश नाही. सब में इंसुलेटेड आपको बैग फ्री आएगा. ये वाला इस टाइप का बैग रहेगा. लग्नाच्या आधी पण आपण बंटी बबली होतो आणि आता पण आम्ही असंच सामान घेऊन भंडाऱ्याला जायचो आणि आम्हाला लोक लिटरली म्हणायचे बंटी बबली. नाही बंटी बबली जिजू. कुठे मायमोशी? मायमोशी ये तेरे लिए. तू रुस नव्हती होत मम्मा. मग किक मारली की सुरू व्हायची परत बंद. मग म्हणतात देवा आम्हाला पोहोचू दे बाबा म्हणलं घरी. इथे येऊन बरोबर गाडी बंद झाली बाबा. इथे कमी केलं यम्मी आहे ना. यम्मी येस तर आमचं इथे तेच डिस्कशन सुरू होतं. मम्मीच्या हाताने थोडं भाजीत आणि वरनं थोडं मीठ जास्त झालं होतं. तर मम्मीला तेच म्हणते की हिचं वय झालं आता. जी कमी 12-15 जणांचा स्वयंपाक करते. मग तेवढं तर कमी जास्त होईल. आणि पप्पाच्या वया मला काय म्हणायचं मग. हा ते एवढ्या लोकांना खाऊ घालतात हॉटेलमध्ये आणि तू 15 लोकांच्या जेवणात मीठ जसं टाकून देते.
बा खरंच खूप छान झालेलं आहे. सगळं मम्मीने बनवलं आणि मावशीने बनवलेलं आहे, मिळून बनवलं आणि खरंच सगळा स्वयंपाक चांगला झाला. आधीच गेम घेत होतो आम्ही तिची. म्हणजे आपण भेटत राहिलं की चांगलंही वाटतं. दर मनात एकदा. हां हो हो. मला मागे दे. बाय बाय म्हणून दे मम्माला. हे अभि मामा खूपच आवडते तिला. अभि तिला कसं म्हणतो पप्पी घेऊ का? घे घे म्हणते. बाय जिया ना विका. बाय बेटा बाय बाय. तर खूप छान वाटलं. सगळे खूप दिवसानंतर आम्ही असं एकत्र आलो आणि छान असं जेवण झालं, भेटणं झालं, आमचं बोलणं झालं. आणि ते सगळे मी शूट नाही केलं बिकॉज जियाना आणि विकाची खूप मस्ती चालू होती तेव्हा. आणि आता जियाना रडते बिकॉज विका गेली तिच्या डॅडी बरोबर. तर मावशीच्या घरचं थोडंफार काम बाकी आहे, ते थोडं लवकर शिफ्ट झाले. आणि तर चला मग भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत हसत राहा, मजेत राहा आणि आनंदी राहा. बाय बाय.